काल एक इंटरव्ह्यू बघत होतो अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांचा. आम्ही मराठी माणसासाठी लढत आलो आणि आजपर्यंत जी आंदोलनं केली ती आता मराठी पाट्या तुम्हाला दिसायला लागल्या. एक मराठी चॅनलवरती आणि मस्त कॅज्युअल असा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू बघितल्यानंतर लक्षात आलं की दोघंही चांगले क्वालिफाईड दिसत आहेत आणि अभ्यासही यांचा भरपूर आहे. आता बीएमसीचे इलेक्शन आहेत आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे साहेब दोघं एकत्र आल्यामुळे सगळीकडे हे आपल्याला एकत्र बघायला मिळतात. आता हे जरी एकत्र आले असतील तरी बऱ्याच लोकांची अपेक्षा काय की बाळासाहेब होते त्यावेळेस वेगळंच होतं मराठी माणसाचं. बाळासाहेबांमध्ये जी आग होती ती आता नाहीये. बाळासाहेबांची लिडरशिप वेगळीच होती आणि बाळासाहेब ज्या पद्धतीने भाषण द्यायचे तेही वेगळंच होतं. पहिल्यापासूनचा माझा एक विचार असा आहे की ही शिवशाही गरिबांची शिवशाही असली पाहिजे. हे सगळं बरोबर आहे, ते लिजंड होते आणि ह्याला कोणीही डिनाय करू शकत नाही. पण मित्रांनो, हे कितपत बरोबर आहे की तिसऱ्या जनरेशनला आपण आधीच्या जनरेशन सोबत कम्पेअर करणं. बघा, तेव्हाची मुंबई वेगळी होती आणि आत्ताची मुंबई वेगळी आहे. मी म्हणत नाही, मी कम्पेअर करत नाही दोघांना, पण खूप इम्पॉर्टंट आहे ह्या ट्रॅपमध्ये आपण फसलं नाही पाहिजे. ह्यालाच म्हणतात द लिजंड्स बर्डन. बऱ्याचदा काय होतं, जे लिजंड्स आपल्या घराण्याला लागलेले आहेत ना, त्यांचा फायदा होण्यापेक्षा आपल्याला ते कुठेतरी बर्डन वाटायला लागतं. आणि फक्त पॉलिटिक्समध्येच नाही, हे ऑफिसेसमध्ये बिझनेसमध्ये पण फार होतं. बघा, एखादा सक्सेसफुल उद्योजक त्याचा मुलगा ज्यावेळेस त्या बिझनेसमध्ये येतो तर क्लायंट म्हणायला लागतात, नाही नाही, तुझ्या पप्पांचं कनेक्शन मेकिंग ना वेगळंच होतं. टीम म्हणते की नवीन नवीन इनोव्हेशन नको, तुझे पप्पा फार स्टेबल सगळ्या पद्धतीने हँडल करायचे. मुळात प्रत्येक जण त्या दुसऱ्या जनरेशनच्या व्यक्तीला सल्ला द्यायला चालू करतो. तो चांगला क्वालिफाईड आहे, हुशार आहे, इनोव्हेटिव्ह आहे, पण ज्याही वेळेस तो काहीतरी नवीन करायला बघतो सगळ्यांकडनं रेजिस्टन्स त्याला येत आणि फार कॉमन असतं. आता ह्या केसमध्ये आदित्य साहेबांसोबत, अमित साहेबांसोबत हे रेजिस्टन्स येणं फार कॉमन आहे. पण बघा त्यांच्यासाठी किती डिफिकल्ट आहे. बऱ्याचदा आपल्याला असं बघून वाटतं की काय अरे सोपं आहे, त्या घराण्यात ते आलेत मग त्यांना तर ते लिगसी मेंटेन करणं किती सोपं आहे. मी असं म्हणेल, उलट शून्यापासून चालू करणं थोडंसं सोपं असेल, पण एखाद्या लिजंडचं लिगसी हे कॅरी ऑन करणं फार अवघड आहे. तुम्ही अभिषेक बच्चनचं एक्झाम्पल घ्या ना. अमिताभ बच्चननी जी लिगसी तयार केली ते कुठेतरी बर्डन अभिषेक बच्चनवरती आलंच की. अभिषेक बच्चन काय एवढे वाईट ऍक्टर होते का? तुषार कपूर काय एवढे वाईट ऍक्टर आहेत का? पण त्यांच्या वडिलांची जी लिगसी आणि हे सगळीकडे कॉमन आहे. म्हणून फार इम्पॉर्टंट आहे पहिल्या जनरेशनला दुसऱ्या जनरेशन सोबत कम्पेअर न करणं, कारण ते बर्डन फार हेवी असू शकतं. आणि ह्या हेवी बर्डन मध्ये तो जो सेकंड जनरेशन ऑन्टरप्रेनर आहे त्याची भावना फार वेगळी असू शकते. तो फार मागे, त्याचं खच्चीकरण फार होऊ शकतं. म्हणून इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाचा रिस्पेक्ट करा. प्रत्येक जनरेशनमध्ये चांगले लोक येतील आणि सगळ्यांना रिस्पेक्ट करा. अपेक्षा ठेवणं चांगलं आहे, पण जे जसे आहेत ना तसे त्यांना एक्सेप्ट करा. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.